दरम्यान आदित्य ठाकरे सोडून सगळे आमदार हे शिंदेंच्या सोबत असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। एक मोठं विधान त्यांनी केलंय। तर खासदार फोडत असताना अहिरांची शिंदेंना मदत झाली असा गौप्यस्फोट आमदार अब्दुल सत्तार यांनी केलाय। तर हे उद्धव ठाकरेंचं पाप आहे असं म्हणत उभाटा पक्ष पूर्ण रिकामा होतोय अशी टीका नितेश राणेंनी केली आहे। शिवसेनेमध्ये येणारी इन्कमिंग एवढी जोरात आहे, आता किती लोक येतील याचा सगळा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत। आदित्य ठाकरे वगळून इतर सर्वजण शिवसेनेमध्ये येतील असा आमचा अंदाज आहे। सचिन आहेर साहेब हे या पुऱ्या मुवमेंटमध्ये जे त्यांनी काम केलं, कदाचित ह्या सर्व कामाची एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली जबाबदारी त्यांनी पहिले पार पाडली असेल, म्हणून त्यांना उपाध्यक्षपद यावेळेस मिळालं असेल। बरं, अजून काय काय होणार आहे महाराष्ट्रात? अजून तर आता आमच्या साहेबांनी सांगितलं हे तर टायटल आहे, अजून पिक्चर बाकी आहे। अजून आमदार फुटतील? मला वाटतं फुटतील। किती संख्या एक्झॅक्ट बोलता येणार नाही, परंतु ज्या वेळेस 12पेक्षा जास्त संख्या झाली त्यावेळेस निश्चित त्याचे परिणाम मला वाटतं तुम्हालाच भविष्यामध्ये दिसल। आता शेवटी हे सगळे उद्धव ठाकरेचे पाप आहेत। 2019ला राजकीय धर्मांतर केलं नसतं तर आता अशी लायकी राहिली नसती ना। शेवटी सचिन आहेरजी हा काही छोटा माणूस नाही। मी वारंवार बोलतोय, महाराष्ट्राचा जो अभिषेक बॅनर्जी आहे त्याच्यामुळे उभाटा पूर्ण पद्धतीने खाली होणार आहे। TMC कसं खाली झाले त्याचं मूळ कारणच अभिषेक बॅनर्जी होता पश्चिम बंगालमध्ये, तसं महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे पण एक अभिषेक बॅनर्जी आहे, त्याच्यामुळे उभाटा खाली होत आहे आणि हे त्याचे परिणाम आहेत। आता काय